बस 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 बस. तर आनंदी, माझी लाडकी लहान बहीण, हिच्याबद्दल काही आठवणी मला आता येत आहेत. त्या मला तुला सांगाव्याशा वाटतात. लहानपणी मी तुला खूपच त्रास द्यायचो. तुझी सगळी खेळणी मोडून टाकायचो. तुला सगळ्या खेळांमध्ये हरवायचो. एकदा तर मला आठवतंय, या चंद्रकांत दादाने तुझी एक बाहुली तोडून टाकली होती. तेव्हा मी चंद्रकांत दादाला खूप मारला होता. आठवतंय ना चंद्रकांत दादा? हो गुड्डू दादा. हा, गुड्डू दादा. तर त्यामुळे मी आणि चंद्रकांत दादा यांनी मिळून तुझ्यासाठी एक बाहुली आणली आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी आहे ना तुझ्यासारखी चांगली मुलगी कधी आयुष्यात पाहिलीच नाही. वा. भाई तू फक्त बोल ना तुला काय पाहिजे. तुमचा हुकूम आपला ऐका ना बाई. बाई सगळं असं आणून देणार आपण. हा, मला बोलू दे, मला बोलू दे. बोल बोल आई बोल. आमच्या घरात फक्त टोणगे जन्माला आले. असं काय करता सासूबाई? मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना. आहेस ग, मुली सारखी आहेस, मुलगी नाहीस. आई गौरव, तू तर म्हणला होता ना सासू सुनेचं चांगलं नातं असतं. ही काय विलन झालीये? मी विलन होत नाहीये. मी कशी होईन विलन? माझ्या साडीची जोळी करून रात्र रात्र जागून हिला झोपवायचे मी. तुम्ही आणि मग मी काय करायचे? कॅन्डी क्रश खेळ, फेसबुक वर बस, फोन घेऊन आडवी पड, एवढंच करायची. पण अहो सासूबाई, तुम्हीच तर आता बोलले ना, मी सगळं घराला घर पण आणलंय, सगळं घर कुटुंब मी जोडलंय. मग काही जोडलं नाही, नुसतं तोडलं तोडलं. घरातल्या वस्तू तोडल्या, सामान तोडलं, नाती तोडली, पोरांना तोडलं, फक्त तोडलं. अगं थेरडे मरशील. अगं आई, आता कधीच कधी काढतेस तू? प्रसंग काय? ए गुड्डू, बाळ बाळ, आजीला पाणी दे, पाणी दे आजीला. मी बोललेच नाही माझ्या नातीबद्दल अजून काही. मग आता बोलूच नका कोणी. कोणीच बोलायचं नाहीये. अहो असं काय करताय? नाही 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 वसुधा, मला बोलू दे. माझी मुलगी आहे ना ती. आता मी माझ्या मुलीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. थांबा. कोणीच बोलायचं नाही म्हणजे भाई कोणीच बोलायचं नाही. हा, आता ज्यांचा बर्थडे असेल त्यांनी फक्त बोलायचं. तुमचं बर्थडे? आनंदी बोल. मी नाही, हे भाषण वगैरे करता येत नाही मला, पण आत्ता जे वाटतंय ना ते मी बोल. मला कळतंय तुम्ही काय करताय, काय करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे मला कुटुंब आहे, फॅमिली आहे, मी अनाथ नाहीये याची जाणीव करून देता ना तुम्ही. कशाला? मला माहिती आहे सगळं. आहे माझ्याकडे कुटुंब, माझी एक फॅमिली आहे. म्हणजे एकमेकांवर प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, भांडणारे, खूप प्रेम करणारे असे मित्र आहेत ना माझ्याजवळ. मग मी कशाला स्वतःला अनाथ समजत? नाही समजत मी स्वतःला अनाथ. आहे माझ्याकडे फॅमिली. तुम्ही जेवढं माझ्यावर प्रेम करताय, कदाचित माझ्या आईवडिलांनी तेवढंच प्रेम केलं असतं. याहून वेगळं प्रेम काय करणार ना ते. आता माझ्याच बाबतीत बोलायचं झालं तर मी खूप लहान असताना माझे आई वडील सोडून गेले मला. पण मला खात्री तुम्ही मला असं टाकून नाही जाणार. तुम्ही ना माझ्या आयुष्यातले इतके सुंदर माणसं आहात ना,
हे खूप सुंदर नातं आहे माझ्या आयुष्यातलं तुमचं. त्याच्यामुळे तुम्ही आहात ना तसे हवेत मला, तसेच आवडतात. कुटुंब काय असतं, रक्ताचं नातं काय असतं यातलं मला फारसं कळत नाही, पण तुमच्याकडे बघितल्यावर मला माझं कुटुंब दिसतं. काल रात्री मी खूप अस्वस्थ होते. म्हणजे दरवर्षी याच दिवशी मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. पण मी प्रॉमिस करते, तुम्ही जोपर्यंत माझ्या आयुष्यात असाल ना तोपर्यंत मी स्वतःला कधीच अनाथ समजणार नाही. मी सतत आनंदी राहीन, नेहमी. प्रॉमिस करते मी. हे बघा, अनाथ आश्रमात असताना ना सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, पण ते अनाथ असल्याचं फिलिंग सतत होतं माझ्या मनात. पण आज पहिल्यांदा ते फिलिंग नाहीये माझ्याकडे. मी आज नाही मानते स्वतःला अनाथ. ते फिलिंग मला तुम्ही दिलं, कळतंय का? तुम्ही ते फिलिंग दिलं मला. हसा ना, माझा वाढदिवस आहे ना. आणि थँक्यू, खूप थँक्यू. अरे बघताय काय, हसा ना, माझा वाढदिवस आहे की नाही. यार बास बाई, बास. खूप इमोशनल होते आता, खूप इमोशनल होते. जास्त रडू शकत नाही बाई, आपला डावा डोळा चकना होतो रडल्यावर. चकना बाई अहो नाही बाई, तसं नाही. अरे तुम्हाला तर कोणालाच माहित नाहीये आपले पप्प्या भाई किती सेंटी आहेत ते. एवढे सेंटी ना, एकदा तर तारे जमीन पे बघता बघता फुल शर्ट ओला होईपर्यंत रडत होते. मी पण रडलो होतो. मी टू. ठीक आहे, तुम्ही जुडवा बघताना रडलायत? जुडवा नाही. ऑफकोर्स नाही. अरे पप्प्या भाई, जुडवा हॅलो ब्रदर वेलकम बघताना पण रडले. पप्प्या भाई. काय विषय काय आता? हे काय जुडवा काय? रडारड बंद करा, असा विषय ना आता. मग आता आनंदीचा हॅपी बर्थडे. हॅपी म्हणजे आनंदी हॅपी. मग काहीतरी फन फेअर वगैरे व्हायला पाहिजे की नाही भाई? आनंदी, तुला आताच सांगतो सगळ्यांच्या वतीने, तुझ्या इच्छा अपेक्षा हे कळण्यासाठी आम्ही तुझी डायरी चोरली होती. काय विठ्ठला? हा, त्याच्याच आशीर्वादाने भाई. त्यात तुझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा अनुष्का सगळं कळल्या. तर तुझी पहिली इच्छा आहे की तुला अष्टविनायक यात्रेला जायचंय. मग काय तुम्ही तिकीट बुक केलीत का माझी? वाटतंय ना तिकीट काढल्याचं, पण नाही, तुला एकटीला आम्ही सोडू शकत नाही. आणि सगळ्यांनी बरोबर जायचं म्हणजे हॉटेल बंद ठेवायला लागेल. म्हणून आम्ही एक आयडिया केली आणि एक सीडी आणली आहे, अष्टविनायक दर्शन. अष्टविनायक यात्रा झालेली आहे, तर आता थोडं प्रसाद वाटपही करूया, नाही का? म्हणजे काय होईल, गोड प्रसाद पोटात गेला की सेरोटोनिन सिक्रेट होईल आणि अजून आनंदी वाटेल. ओके ओके. आणि अर्थातच तुला गोड काय आवडतं हा प्रश्न आम्हाला पडला आणि त्याचं उत्तरही आम्हाला मिळालेलं आहे तुझ्या डायरीमधून, जे आम्ही चोरून वाचली आहे. एक प्रसंग घडलाय तुझ्या आयुष्यात, गुलाबजाम
हा गुलाबजाम केले होते अनाथ आश्रमात आणि तू एका रात्रीत 18 गुलाबजाम खाल्लेस. नाही एवढ्यावर थांबली नाही. हा दुसऱ्या दिवशी इतर मुलींना कमी पडले म्हणून तू इतकी अपराधी झालीस की तू 2 रात्र झोपली नव्हतीस. हो, आणि त्यानंतर कधीच खाल्ले नाही मी. तू असंच करतेस का? सोडून देतेस का? एकदा चूक झाली की सगळं सोडून द्यायचं? ते काही नाही, आजपासून गुलाबजाम खायचे. ओके बापा. सॉरी. अरे चंकू बेटा जरा गुलाबजाम घेऊन ये. आज या बर्थडे गर्ल. खा खा, फक्त थोडे आमच्यासाठी ठेव, नाहीतर परत अपराधी भाव येऊन इथे 2 दिवस जागी राहशील. आम्हाला माहितीये तुला गजरा घालायला लई आवडतो, पण तू गजरा घालायचं सोडून दिलंस ना रुपेशमुळं. मला माहितीये रुपेश तिला गजरा आणून द्यायचा मोगऱ्याचा, त्याला लई आवडायचा वास. म्हणून मग तेव्हापासून तिने कधी पण मोगरा बघितला की तिला रुपेशची आठवण येते आणि म्हणून ती गजराच घालत नाही. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी आज तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय. आणि मला तुझ्या जितक्या इच्छा आम्हाला सापडल्या त्या आम्ही पूर्ण केल्या. अजून काही तुला हवं असेल तर सांग, तेही पूर्ण करू. काही विशेष असतील तर सांग, आम्ही पूर्ण करू शकतो. आहे पण जाऊ द्या, नंतर कधीतरी सांग. अरे नको. नाही नको, ते मी माझ्या पर्सनल डायरीत पण लिहिलेलं नाहीये. तुम्हाला ऐकवलं तर हसाल तुम्ही. आम्ही कधी हसतो का? नाही हो, त्यातल्या त्यात आईस्क्रीम खायचंय किंवा सिनेमाला जायचंय वगैरे असं बेसिक. करू की सांग चल. नाही, मग मला मिरवणुकीतल्यासारखा गणपती डान्स करायचा. हे बघा, मला ना त्यांच्यासारखं असं बेभान होऊन नाचायचंय, वेडेवाकडे चेहरे करायचंय, असं स्वतःला विसरून जाऊन नाचायचंय. ही तुझी इच्छा आहे? अरे आओ ना फिर बाई, यासाठी मी आणि बप्पा यासारखे चांगले गुरुजी भेटणारच नाही शोधून सुद्धा. हा भाई. यस. अरे गणपति डांस का ट्रेनिंग शुरू करेंगे. शुरू का? यस. एक साथ नमस्ते. हा भाई, हा पण चांगला आहे नमस्कार, पण आपण कसंही करू शकतो. म्हणजे बघ असं. अरे भाई तू आवाज नको काढू, मनापासून पाया पड. ठीक आहे, नाहीतर हा चालेल. हा ठीक. नाहीतर हा चालेल, कुठलाही नमस्कार चालेल. पहिला नियम काय भैया डान्सचा, याला कुठलाही नियम नाही. हा म्हणजे अशी मुद्रा पाहिजे, 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 असं काही नाही. कुठलीही मुद्रा चालू शकते. भाई आवाज आला ना की एकदम सुसाट आरपार डान्स करायचा. हा आरपार.
हा म्हणजे आपण आरपार नाही जायचं, डान्स आरपार गेला पाहिजे. हा कळलं. ओके. हा आणि भाई कसं आहे, इथे हीच स्टेप झाली पाहिजे, तीच स्टेप झाली पाहिजे असंही काही नाहीये. हा म्हणजे पाय हल्ले नाहीत तरी चालतील. सगळ्यात महत्वाचं काय, चेहरा हल्ला पाहिजे. कसं? दाखव, हे दाखव. बदल 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 बदल. विकृत आहे. विकृत नाही बाई, लक्षात घे, टॅलेंट आहे. इकडे सेम हलतंय पण इकडे वेगवेगळं होत आहे. हा कळलं ना. हा दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात लाजायचं नाही. आपण काय विकृत करतोय, घाण करतोय असं कुणालाही काही वाटत दे, आपण अजिबात घाबरायचं नाही, आपण नाचत राहायचं. अरे तेच तर जमत नाही ना. सोपं आहे. त्यासाठी सुद्धा एक टेक्निक आहे बाई. पहिल्यांदा काय करायचं, डोळे मिटून नाचायचं. हा मीट डोळे. आता कोण दिसतोय का आम्ही? हा मग आता तुला काय फरक पडतो, आम्हाला काय वाटतंय? हा मग लाजायचा प्रश्नच नाही, बिंदास नाचायचं. गुरुजी तुम्ही फार छान समजावताय, पण एक बेसिक प्रश्न आहे, तिने डोळे मिटले तर बघणार कशी ती, तुम्ही काय दाखवताय? पहिल्यांदा आयुष्यात बरोबर बोललंय. डोळे उघड, बघ. मस्त गाणं आहे हे, मस्त गाणं आहे. आता लक्षात घे, आपल्याला गाणं कुठलं लागलंय याच्याशी काही घेणं देणं नाही. आवाज महत्वाचा आहे. आवाज काही आवाज होते, गाणं, ढोल, ताशे, आवाज, कुठलेही आवाज, लोक बोलतायत काही असं, आपण नाचायचं. हा लक्षात घे, लाव म्युझिक. काही गोष्टी किती छान समजावतो ना पप्या. हा अचानक भयानक मित्रमंडळ, पुढे सरकून घ्यायचंय, पुढे सरकून घ्यायचंय. अचानक भयानक मित्रमंडळ, पुढे दंड करण्यात येईल. टाइम प्लीज, टाइम प्लीज. बंद बंद बंद. हा अरे पप्या तू फार छान समजावतोयस, पण मुख्य गोष्ट सांगायची विसरलास तू. हे सगळं हे जे करतायत ना, एवढं सोपं नाहीये. हे सगळं नाचताना एक एक पाऊल पुढे सरकत राहायचं, नाहीतर मग स्वयंसेवक आणि पोलीस हटकतात. अचानक भयानक मित्रमंडळ, पुढे सरका, पुढे सरका. अचानक भयानक मित्रमंडळ, दंड आकारण्यात येईल, दंड आकारण्यात येईल. पण भाई हा नंतरचा पोर्शन आहे, आता नको. तू आता हे लाव, सुरुवातीला तू आता डोळे बंद. चुकला 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 चुकला. हा सगळ्यात मोठा हा गैरसमज आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. बाई गणपती डान्स म्हणला की नेहमी सगळे लोक असं करतात, ते असं नाहीये. गणपती डान्स हा फ्री फ्लोईंग आहे. आपण कुठूनही कुठे जाऊ शकतो. भांगडातनं भरतनाट्यम, भरतनाट्यम मधनं कुचिपुडी, कुचिपुडी मधनं साल्सा, साल्सा मधनं वेनेझुएला. व्हेनेझुएला असं काही नसतं. व्हेनेझुएला हे देशाचं नाव आहे, दक्षिण अमेरिकेतल्या. हा व्हेनेझुएला असं डान्स मध्ये काही नसतं. बंद 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 कर, बंद बंद कर, बंद. डोळे उघड, डोळे उघड. काय होतंय, आतून येऊ दे. म्हणजे तुम्ही बाकी सगळं व्यवस्थित करताय, पण तुम्ही आतून येऊ दे. आतून येऊ दे म्हणजे बाई स्टेप वगैरे सगळं ठीक आहे, ते तुम्हाला सांगितलंय, मुद्रा, स्टेप वगैरे ते सगळं राहू दे. आतून येऊ दे. आतून आरपार आरपार डान्स. आतून. हा